शिवसेना ठाकरे गटातर्फे निर्धार मेळाव्याचं आयोजन वरळी येथे करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की त्यासाठी तयारी ही जय्यत अशी सुरू असलेली बघायला मिळते। आपण बघतोय की स्टेजवर या ठिकाणी निर्धार मेळावा असं स्पष्ट मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे। सोबतच संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असं विधानही या ठिकाणी लिहिण्यात आलंय। त्यामुळे निश्चितच मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की जय्यत अशी तयारी या ठिकाणी वरळी डोम परिसरामध्ये बघायला मिळते, ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कटअवेज देखील लावण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे नेते साईनाथ दुर्गे आहेत। साई, आज या ठिकाणी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, काय नेमकं या मेळाव्यातून साध्य होणार आहे? हा निर्धार मेळावा येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला आहे आणि आजच्या या मेळाव्यासाठी विभाग प्रमुख ते उपशाखा प्रमुख हे पदाधिकारी उपस्थित असतील आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे करतील। आदित्य ठाकरे प्रेझेंटेशनही करणार आहे, खास करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात, त्याबद्दल काय सांगाल? आता तेच सांगतील याबद्दल। आता एक काही तासांचा विषय आहे, ते येतील तेच मार्गदर्शन करतील, तेव्हाच तुम्हाला सगळं कळेल। परंतु नक्कीच मार्गदर्शन आदित्यसाहेब ठाकरेही करणार आहेत आणि उद्धवसाहेब ठाकरेही करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी असेल की अन्य अनेक महानगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी देखील महत्त्वाचं असेल? आता हे आदित्यसाहेबच सांगतील। संकल्प विजयाचा या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे। हा 100% संकल्प विजयाचाच आहे आणि मुंबई जिंकण्याचाच आहे आणि त्यासाठीच हा निर्धार मेळावा आहे आणि सगळेच उत्साही आहेत। पदाधिकारी पण मोठ्या प्रमाणात आज येतील इकडे आणि सगळेच मार्गदर्शन साहेबांचं घेतील। नक्कीच आपण बघतोय की खरं तर मुंबई महानगरपालिकेसाठी खरं तर हा निर्धार मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच दृष्टीनं आपण बघतोय की या ठिकाणी टॅगलाईन जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे, संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा अशी टॅगलाईन या ठिकाणी यासाठीच देण्यात आलेली आहे, कारण मुंबई जिंकण्याचा मानस हा सध्या शिवसेना ठाकरे गटाचा आहे आणि त्या दृष्टीनं आजचा हा मेळावा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।